पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा आज भारताने खऱ्या अर्थानं बदला घेतला आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे दहशतवादी तळ जे आहेत हे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ऑपरेशनला नाव देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर। आणि यामध्ये 22 तारखेला पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता याच्यामध्ये 26 जणांना आपले प्राण मुकावे लागले होते आणि मुख्यतः महिला आणि पुरुष वेगळे करण्यात आले आणि पुरुषांना मारण्यात आलं। त्यामुळं आपल्या सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर असं नाव याला दिलेलं आहे। आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी भारतीय महिला आहेत, संभाजीनगरच्या महिला आहेत, त्यांना काय वाटतं आपण सगळ्यात आधी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर जरा समोर येऊन सांगा काय वाटतंय आज ज्या पद्धतीने हा बदला घेण्यात आला। प्रथम आपल्या भारतीय सेनेच्या 9 जवानांना खूप खूप मनपूर्वक सलाम, खूप खूप त्यांचं कौतुक। खूप शूर सेना आहे आपली। आणि त्यानंतर अभिनंदन आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी जे 15 दिवसात प्लॅनिंग केलं आणि अतिशय व्यवस्थित त्या अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले। आणि आज ज्या बायकांचा कपाळाचा सिंदूर पुसला गेला त्या पुसल्या गेलेल्या सिंदूरच्या ज्या वेदना आपण आज 15 दिवसापासून मनामध्ये भोगत आहोत त्याला आज खरा न्याय मिळालेला आहे। आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव आपले भारताचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी दिलेलं आहे। हे नाव सुद्धा इतकं समर्पक आहे आणि मोदीजी जे म्हणतील ते करून दाखवतात। आणि आपली भारतीय सेना ही खरंच खूप शूर सेना आहे। भारत मातेचा खूप अभिमान वाटतो। भारत माता की जय। महाराष्ट्रातीलही काही महिलांना आपल्या कुंकाला मुकावं लागलं होतं या हल्ल्यामध्ये आणि त्यानंतर आज त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। काय एवढे दिवस मनामध्ये खदखद होती आणि आज हा बदला घेतल्यानंतर काय वाटतं? भारतीय वीरांचे आणि नरेंद्र मोदींचे खूप खूप अभिनंदन। आणि जे काही आहे ते योग्यच होत आहे। नक्कीच काय सांगाल, हा जो हल्ला करण्यात आला, एकीकडं पाकिस्तानला असं वाटलं की आज देशामध्ये संपूर्ण ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी पाकिस्तान जो आहे गाफील राहिला आणि रात्रीतून एअर स्ट्राईक करण्यात आला। हा हल्ला जो भ्याड हल्ला करण्यात आला होता त्याचा आम्ही सगळ्यात निषेध करतो। आणि हा म्हणजे माझ्या मनाची जी भावना आहे ती आहे की हा खूप छोटा बदला घेतला आहे, अजून खूप मोठा अजून घ्यायचा आहे। हा दिल मागे मोर। जय हिंद। पण कुठे ना कुठेतरी असं म्हणता येईल की युद्धाची सुरुवातही यातून होऊ शकते। तर काय भारतीय म्हणून याबद्दल भीती वाटते? काय आर्थिक संकट यातून निर्माण होतात युद्धातून, की काय वाटतं की व्हायला पाहिजे अखेर आपलं पीओके जे आहे अंडरमध्ये घ्यायला पाहिजे? हर हालात में हम तैयार हैं। भारतीय सेनेने तर निर्णय केला तर आम्ही सिव्हिलियन्स म्हणून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पूर्ण जबाबदारी भारतीय नागरिक घेतील हा पूर्ण विश्वास वाटतो। भारत माता की वंदे वंदे। सकाळी उठल्यानंतर जेव्हा कळलं की रात्रीतून लष्करी तळ दहशतवादी तळ जे आहेत उद्ध्वस्त करण्यात आले, जवळजवळ 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आणि 100हून अधिक दहशतवादी ठार झाले, यानंतर आता काय भावना आहे? त्याबद्दल आम्हाला खूप आनंदीमय वातावरण झालेले तयार। आमच्या सगळ्या भारतामध्ये आनंद होत आहे। काय सांगाल आपण? नाही, हेच की जे आधी जसं बोललो की हे कमी आहे, अजून आपल्याला खूप काही करायचं आहे। आर्थिक आता त्यांचं सध्या आपण पाणी बंद केलं आहे। आर्थिक बाजूही आपण वर्ल्ड बँकला आपण विनवणी केलेल्या आहेत की यांना तुम्ही सगळीकडून रिस्ट्रिक्ट करा, तर ते पाऊल अजून भारताने उचलायला पाहिजे। त्याच्यात उरी असेल, बालाकोट असेल, त्यानंतर कालचा हल्ला असेल, प्रत्येक वेळी भारताने जे आहे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे आणि त्यानंतर आज जे झालं त्यानंतर काय वाटतं? नमस्ते। आज सकाळी अचानक जेव्हा मेसेज मिळाला की आपला जो सिंदूर ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्व ज्या महिलांना जो दुःख भोगावं लागलं त्याचं जे सैनिकांनी जो बदला घेतलेला आहे त्याच्याबद्दल खूप आनंद आहे। आणि हा फक्त आम्हाला असं वाटतं की हा छोटा रिलेशन आहे त्यांचं आणि याच्यापेक्षाही मोठा बदला त्यांच्याकडनं घेतला पाहिजे। त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या पाहिजे पाकिस्तानच्या आणि याचे जे मास्टर माइंड आहेत यांच्यावर खरा अटॅक व्हायला पाहिजे। अजून ज्यांचे ब्रिगेडियर असतील, त्यांची मिलिटरी आहेत, हेच खरे दहशतवादाला पोषक आहेत। हे तर जे आतंकवादी मारले त्यापेक्षा त्यांचे मास्टर माइंड आहे त्यांच्यावर आघात झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं। नक्कीच जय श्रीराम। जय श्रीराम। क्रूरपणे जो हल्ला करण्यात आला होता आणि महिला आणि पुरुष बाजूला करण्यात आले होते, त्यानंतर जे दृश्य आपण बघितले होती महिलांच्या मनामध्ये फार हळहळ त्यानंतर व्यक्त झाली होती। कारण काय भावना असते ती आपण समजू शकतो। एका नवविवाहितेचा सुद्धा पतीला तिथं मारण्यात आलं होतं। काय वाटतं आज त्यांचा बदला घेतला? आज खऱ्या अर्थाने सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली असं वाटतं। काय सांगाल आपण? मगर हमको बहुत खुशी हुई
कि पाकिस्तान पे अटैक करा उन्होंने, मतलब जो खून, मतलब जो उन्होंने बदला लिया था, मतलब बदला दिया उसके मतलब हमको बहुत खुशी हुई. हे जे नाव दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर, याबद्दल काय सांगा? हे अगदी योग्य नाव आहे. ऍक्च्युली मुद्दामून त्यांना टार्गेट केलं गेलंय. फक्त माणसाची बळी घेतल्या गेली आहे आणि बायांनी सांगितलं आम्हाला मार, तरी त्यांना मारलं नाही गेलंय. म्हणून हे अगदी योग्य नाव आहे. ते काय सांगाल? ऍक्च्युली पाकिस्तानमध्ये जाऊन आणि पर्टिक्युलरली जे टार्गेट आहे आपलं ते पूर्ण त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे आणि हे फक्त भारत करू शकतो आणि फक्त मोदीजी करू शकतात. जय हिंद. जय हिंद. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे सर्व भारतीयांमध्ये सध्या जो आहे जोश जो आहे हा आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रत्येक वेळी भारतानं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे. आणखी काही नागरिकांना जर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तर आपण बोला. 26 एप्रिल रोजी जो नृशंस असा हल्ला झाला भारतीयांच्या मनावरती, तर आज त्याला एका अर्थानं कुठंतरी एक भारतीय तो जो बदल्याची भावना, जे अस्वस्थता होती भारतीयांच्या मनामध्ये, ती कुठंतरी आज त्याला न्याय मिळालेला आहे. आणि आपण बघितलं आहे की उरी झालं, बालाकोट झालं आणि आता आजचा जो अटॅक झाला, याच्याबरोबरच आपण पाकिस्तानमध्ये जो काही दहशतवाद जो पोचला जातोय, तर त्याच्या विरुद्ध आपण काही ते लॉंग टर्म सोल्युशन त्यांचे पाकिस्तानची वेगवेगळ्या बाजूनी आर्थिक असेल, इतर देशांकडनं त्यांच्यावर दबाव आणून असेल, तर त्या पद्धतीनं आपण लॉंग टर्म सोल्युशन करून तो दहशतवादाचा जो नायनाट आहे तो मुळापासून करण्यासाठी उपाययोजना करायची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे व्हिडिओ समोर येत आहेत याच्यामध्ये पाकिस्तानचे नागरिक मात्र घाबरलेले आणि बिथरलेले, सरकार बिथरलेले आणि नागरिक घाबरलेले. मला नाही सांगतो. काय सांगाल याबद्दल? नाही, हे तर त्यांची पॉलिसीज असते, ते असं दाखवतात फक्त, पण परत त्याच गोष्टीवर ते परत येतात आणि परत म्हणजे सगळीकडे भीक मागत फिरतात की आम्हाला यांनी टार्गेट केलंय. ही त्यांची टेंडन्सी आहे. हे मुळात त्यांना संपूर्ण ते नष्ट करणं हेच आपलं आता पाऊल असायला पाहिजे. नक्कीच आपण बघू शकतो की जे पाकव्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा आता ताब्यात घ्यावं आणि या निमित्ताने पुन्हा यापुढे कुठल्याही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न करू नये, हल्ला करण्याचा प्रयत्न करू नये, हीच आता सगळ्यांची भावना आहे. आणि आपण बघितलं की जो महिला वर्ग होता त्यांच्यामध्ये सुद्धा जी इतके दिवस हळहळ व्यक्त होत होती, खतखत होती, ती सुद्धा या हल्ल्यातून आता बाहेर पडलेली आहे आणि सगळेजण आता भारतीय सेनेचं जे आहे हे अभिनंदन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर. वंदे मातरम. जय श्रीराम.